पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आणि या सगळ्याचा परिणाम पार्लरवर सुद्धा होतो। म्हणजे तो व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे बायका पार्लरमध्ये यायला तयारच नाहीयेत। घे घे अजून भाग घे। सांगितलं होतं नको करूस असं, पण नाही। तेव्हा तुमचे आदर्श होते, तुम्हाला तुमच्या फॅमिलीसाठी कुटुंबासाठी काहीतरी करायचं होतं। हे कुटुंब वगैरे ना हे सगळं नाटक आहे। या स्पर्धेतून जी रक्कम मिळणार होती ना त्याला अट्रॅक्ट झालीस तू। मिसेस इंडिया बोंबललं, ते पैसे तर गेलेच, आता पार्लरचं जे इन्कम आहे तेही येईल की नाही त्याची गॅरंटी नाही। बेस्ट। मी ना खरं तर तुम्हाला काही सांगायलाच नको हवं होतं। सांगायला नाही, हे करायला नको होतंस तू। तुला माहितीये तू काय केलंय? तू तुझ्या पायावर धोंडा मारून घेतलायस। आता तुझं पार्लर बंद होणार आणि ती जी जागा आहे ना तिथे मी माझं ऑफिस सुरू करणार परत। तू जे चॅलेंज मला दिलेलं ना ते तू हरलीयस। सगळ्यात मजेशीर गोष्ट माहितीये का, मी काहीच नाही केलं तुला हरवण्यासाठी, तूच हरण्याचे सगळे मार्ग उघडे केलेस। बेस्ट। व्हिडिओ बद्दल इकडे घरात काय कळायला नको म्हणजे मिळवली, आता अजून ताप वाढेल डोक्याचा। अहो सगळीकडे चर्चेत असलेल्या या मध्यमवर्गीय बाईचा व्हायरल झालेला व्हिडिओ सध्या सामान्य जनतेच्या आकर्षणाचं स्थान बनला आहे। एवढंच नाही तर जिकडे तिकडे याच व्हिडिओबद्दल बोलणं चालू आहे। या व्हिडिओवरून वेगवेगळे मीम सुद्धा तयार झाले आहेत आणि कॉलेजच्या मुलांमध्ये हे लोकप्रिय होत आहे। नमस्कार, मी अश्विनी वाघमारे। अहो बघितलंत का, ही तर आपली अश्विनी। आवाज मोठा करा ना। अगं ऐकू येते ना मला, तू शांत राहा जरा। का ओरडते उगाच? माझं कुटुंब माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे। हो हे तर आपलं किचन। रंगकाम किती घाणेरडं दिसतंय, तरी मी किती वेळ सांगत होते रंगकाम करून घेऊया। नाही, प्रत्येक वेळेला आपली काही ना काही नाटक। पण बाकी घर किती टापटीप दिसतंय ना, छानच। अगं अश्विनी बघ ना, ते कोणी सगळं पाणी सांडवलं। आई मी व्हिडिओ रेकॉर्ड करते। खरं तर मी स्वतः सांगणं अपेक्षित आहे या व्हिडिओमध्ये। का बंद करताय? आपल्या घरचा टीव्ही बंद करून संपणार आहे का सगळं? दुसऱ्यांच्या घरी चालूच आहे ना हे सगळं, आणि आता प्रत्येक घरात ही न्यूज पोहोचलेली आहे। व्हायरल झालंय, व्हायरल। पथेटिक। विक्रम, काय? मी जरा माझ्याच तंद्रीमध्ये होते। स्वयंपाक बराच बाकी आहे माझा। शिल्पी, खरं तर एक्सप्लेनेशन द्यायची गरज तुला नाहीये, ती मला आहे। आय एम सॉरी। ठीक आहे, बस इतकंच? बोलणार नाहीयेस? काय बोलू अजून? तू सॉरी म्हणालास, मी ऐकून घेतलं। अजून काही बोलायचं आहे का? शिल्पी, आय एम रिअली सॉरी। मी खरंच ओव्हर रिॲक्ट झालो। मी ना खूप डिस्टर्ब झालो होतो। संजू हरवल्यापासून सापडेपर्यंत माझ्या डोक्यात खूप चुकीचे विचार येऊन गेले शिल्पी, आणि त्यामुळे रागाच्या भरात मी थोडंसं बोललो। थोडासा? शिल्पी, मी सॉरी म्हटलंय त्याबद्दल। शिल्पी, तू आपल्या घरासाठी जे जे काही करतेस ना, मी सगळं बघतोय आणि मला त्याची किंमत आहे, खरंच आहे। पण तुझा हा असा उदास आणि पडलेला चेहरा मी नाही बघू शकत। विसरून जा ना सगळं। का विसरून जाऊ? आणि काय काय विसरू? हे बरं आहे तुझं विद्युत। तुला पाहिजे असेल तेव्हा तू माझ्याशी चांगलं चांगलं बोलतोस, मिठ्या मिठ्या मारतोस, आणि पाहिजे तेव्हा वाईट बोलतोस। सगळ्या गोष्टी तुझ्या कन्व्हिनियन्सनी होणार नाहीत, आणि का व्हाव्यात?
शिल्पी, कारण तेवढा समजूतदारपणा मी तुझ्याकडून अपेक्षित करतो. मी नाहीये रे समजूतदार. मी काय तुझी बहीण आहे सारखा सारखा समजूतदारपणा दाखवायला? कमान शिल्पी, अगं काय कुठून आली मध्ये? अरे तू विसरतोयस का? आपल्याकडे ते असं बायफर्केशन आहे ना. ती म्हणजे समजूतदार, मी म्हणजे हट्टी. शिल्पी, तू खूप इरिलेव्हंट हो, मी बोलतेस. इरिलेव्हंटच बोलते, कारण बाकी सगळे खूप सेन्सिबल आहेत. तू तर सेन्सिबल बोलतोस. तुझे आई वडील, माझे आई वडील, सगळेजण खूप सेन्सिबल आहेत. मी एकटी आहे जी मूर्खासारखी सतत बडबड करत असते. शिल्पी, तू मूर्ख आहे मी. अगं मी काय बोलायला आलो तुझ्याशी? कुठल्या मूड मध्ये आलेलो? आणि तू विषय कुठल्या कुठे नेतेस? मला नाही बोलायचंय. मला अजिबात कोणाशीही काहीही बोलायचं नाही. माझी खूप चिडचिड होतीये. अगं पण का? कारण मला नाही माहिती का होतीये, पण होतीये. मग अशी होऊ द्यायची आहे का? हो, तशीच होऊ द्यायची. फेअर इनफ. शिल्पी, खूप झालं. मी खरं तर आहे ना इथे तुझी समजूत काढायला आलेलो, पण तुला विषय ताणायचाच आहे. ताणत बस, कारण यापेक्षा जास्त आहे ना मी तुझी समजूत नाही काढू शकत. माझ्या सुद्धा पेशन्सला काही लिमिट्स आहेत. तुझा हा सगळा बालिशपणा संपला ना की मग आपण बोलू. माझा बालिशपणा? शिल्पी प्लीज, आता पुन्हा भांडण करून हे सिद्ध करू नकोस की मी जे बोलतोय ते बरोबर आहे. तुला ना कदर नाहीये विद्युत माझी, आणि ज्याला आहे त्याला मी इतक्या वाईट पद्धतीने बाजूला केलं तुझा विचार करून. मला आता विक्रमला भेटावंच लागेल. मयूर, तू इथे काय झालं? काही हवंय का? आय एम सॉरी आई. माझ्याकडून एवढी मोठी चूक झाली आणि मी सुधारू सुद्धा शकत नाही. त्यामुळे तुला सगळं सहन करावं लागतं. सगळं तुलाच बोलतायत. आत्मना टाकून हड अबाटू अलगती रहा. I hope you like the proposal. I like it, Mr. Chakeri. अरे एपी, आओ आओ, इनसे मिलो. यह है मोहम्मद उन अहमद उल हरीरी. Saidon Lemuko Balajiga. Glad to meet you. Likewise. Please have a seat. बस रे. हरीरी साहब दुबई मधले रईसों मधले एक आहेत. मिस्टर हरीरी को कौन नहीं जानता? पिछले साल जो ऑयल ट्रेड का स्कैम हुआ था उसमें सबसे पहला नाम उनका ही था. एपी, हरीरी साहब आपल्याला भेटायला इंडियात आलेत. आपल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत. ही मीटिंग त्यासाठीच आहे. सो व्हॉट्स युअर डिसिजन? Saido Chakeri. Up Bihastana. Ilaha Pakistana. Mr. Chakeri, I need your assurance. Anau Artica Damanan Kimilan. You can take my word. I give you assurance. Come. May I be going 100 course? May I to Karuna 100 course? Name. Yes, absolutely. Senato Koriba. We will make soon. Sonal ke Kariba. We will make soon.
बस। अंकल ये मोहम्मद हरारी यहाँ पर क्या कर रहे हैं? अपना फायदा सुना नहीं तुमने? अपने कंपनी में इन्वेस्ट करेगा। अंकल ये बहुत ही डेंजरस आदमी है। ये आदमी ना ही बिजनेस करने के लायक है और ना ही भरोसा। अरे मला कुठे त्याच्यावर संसार करायचा आहे त्याच्याकडे पैसा आहे, मला हवा आहे। अरे इतके वर्ष मी त्याच्या मागे लागलेलो, मला भेटत सुद्धा नव्हता, माझी प्रत्येक ऑफर लाताळत होता। आता स्वतः आलाय, माहिती आहे क्यों? कॉम्पिटिशनसाठी। मला बोलतोय तुझ्या कंपनीत इन्वेस्ट करायचं आहे, व्हाय नॉट? मी त्याच्याकडनं पैसा घेणार, बाजूला होणार, भरोसा लेके मैं क्या करूं? अंकल इसने मुझे इतनी खुशी से गले क्यों लगाया है? आपने क्या बताया उसको मेरे बारे में? मी त्याला येडा बनवलाय आणि तुला बकरा बनवलाय। मतलब? I told him you are investing 100 crores in my company. क्या? आणि म्हणून तू कॉम्पिटिशनचा हेड आहेस, कॉम्पिटिशनचे सगळे डिसिजन्स तुझ्याकडे आहेत। I have given you respect, काय म्हणतात त्याला, अथॉरिटी। क्या अंकल आप ही कह रहे थे मुझे कि डील्स झूठ से नहीं लेकिन अच्छे प्रपोजल से क्रैक होती है। फिर ये सब, और ये इतना पावरफुल आदमी है, अगर इसको मेरे बारे में कोई भी इंफॉर्मेशन चाहिए तो वो 1 सेकंड में निकाल सकता है। 1 पल में जरूर निकाल सकता है। अरे पण तो काढणार नाही ना। आता तो फक्त डायरेक्टली माझ्याशी बोले। यू नो, हा हरिरी दुबईमध्ये बसून आपले सगळ्या गोष्टी फॉलो करतोय, आपले रायव्हल्स, आपल्या कंपनीची ग्रोथ, इनफॅक्ट इवन आपल्या कॉम्पिटिशनची काय तयारी चालली आहे, सगळे अपडेट्स तो फॉलो करतोय। त्यांना आता तेच दिसलं पाहिजे म्हणजे आपल्याला दाखवायचं आहे। गेट इट? मतलब आप कुछ अलग तरीके का प्रमोशन सोच रहे क्या? प्लान नहीं कर रहा हूँ बेटा, प्लान कर चुका हूँ। टेक दिस एपी, यामध्ये सगळं काही आहे। हे बघ, या कॉम्पिटिशनला ना आता हाईप करायचं, तरच आपली कंपनी वर येऊ शकते। ही कॉम्पिटिशन बद्दल भरपूर पॉझिटिव्ह पब्लिसिटी हवी आपल्याला। संपूर्ण पॉवर लाव, फुल पॉवर लावून पब्लिसिटी कर, मीडियाला बोलव, इंटरव्ह्यूज दे। सतत ही कॉम्पिटिशन लोकल पब्लिक टॉक्समध्ये असली पाहिजे आणि ह्या कॉम्पिटिशन बद्दल काहीही नेगेटिव्ह ऐकू येता कामा नये, तरच माझी इतक्या वर्षाची मेहनत कामी येईल आणि हा मोहम्मद हरीरी अपना प्राइम इन्वेस्टर बने। गेट इट? वो सब तो ठीक है अंकल, लेकिन सॉरी, ये फाइनेंस डिपार्टमेंट में से गिडवानी का फोन है। हाँ गिडवानी बोलो, क्या बात कर रहे हो? Are you sure? काय झालं? अरे अश्विनी, 1 मिनिट, हे काय करतेस? ते मॉइश्चरायझर आहे। मला ना काहीच कळत नाही, कशातच लक्ष लागत नाहीये माझं जेनी। अगं ठीक आहे ग, होतं असं लाईफ मध्ये, आणि एवढा विचार नाही करायचा ह्या सगळ्या गोष्टींचा। तू बरोबर बोलतेस ग, पण सतत माझ्या मनात ना माझ्या मुलींचा विचार येतो। पण मला माहित आहे त्या मला कधीच बोलून दाखवणार नाही की त्यांना या गोष्टीचं वाईट वाटतंय, आणि सगळ्यात जास्त याचाच त्रास होतोय मला। हो ग, त्या दोघी फारच गोड आहेत। कुहू मूड ऑफ करून बसलीये आणि मयू तिथे या सगळ्या गोष्टींसाठी स्वतःला जबाबदार धरते। मला तर काहीच कळेनासं झालंय, काय करावं हे कळतच नाही। जेनी, तुझी काही हरकत नसेल तर मी आज घरी जाऊ का? का कोण जाणे, माझं मन नाही लागत आहे का कशात। येस ऑफकोर्स, बिंदास जा, मी आहे इथे। थँक्स। तू इथे मयू? आई मला तुझ्याशी बोलायचंय। अगं मी आता घरीच जायला निघाले। आत्ता घरी का? माझं आज ना कशात लक्षच लागत नाहीये, काम करायची इच्छाच नाहीये मला। आई हे बघ, तुझी जर आत्ता इथे काम करायची इच्छा होत नसेल ना, तर तू घरी नाही, तू दुसऱ्या ठिकाणी असायला हवीस। कुठे? आई तुला काम करावंसं वाटत नाहीये कारण
तू आतून खूप डिस्टर्ब झालीयस. कोणती तरी गोष्ट तुला खूप त्रास देते, बरोबर? तुला माहिती आहे मला कशाचा त्रास होतोय मी? हो, मला माहिती आहे. पण तू त्यासाठी जे सॉल्युशन काढते ना, ते मला मुळीच पटत नाहीये. तू हे मला सगळं आत्ता का सांगतेस? आई, तू तो व्हिडिओ स्प्रिंगवेल कंपनीला पाठवला, म्हणजे त्यांची जबाबदारी आहे की तो व्हिडिओ कुठेही जाऊ नये. आणि आता तो व्हिडिओ सगळ्यांच्या फोनमध्ये, आणि यासाठी त्या कंपनीचे एम्प्लॉईज जबाबदार आहेत. मग त्यांना जाऊन जाब नको का विचारायला? आई, येस, यू आर राईट बेटा. पण एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये जाऊन विचारायचं कोणाला? तिकडच्या हेडला. कारण ज्यांनी हे सगळं सुरू केलंय ना, तोच हे सगळं थांबवू शकतो. हो मयू, तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे. मला त्या कंपनीत गेलंच पाहिजे. पण त्यांचा हेड कोण आहे? अंशुमन पटनायक, एपी. म्हणजे आता मला जे काही उत्तर हवंय ते एपीच दे. पेस्टल इंफ्रा के साथ अब तक जितनी भी मीटिंग्स हुई है उसकी सारी डिटेल्स, उसकी सारी मिनट्स, सब कुछ मुझे चाहिए इमीडिएटली. हाँ प्रतीक. हाँ यस एपी. क्या हो रहा है ये सब? हाँ क्या हुआ एपी? पेस्टल इंफ्रा जैसा स्पॉन्सर बैक ऑफ कर रहा है. एपी माझ्यासाठी पण ही न्यूजच आहे. इनफॅक्ट ती मीटिंग सेबॅस्टियन लीड करत होता आणि मी ते काम करत होतो. इनफॅक्ट तो तर मला बोलला की सगळं परफेक्ट आहे, मीटिंग ही चांगली गेली. एंड व्हाट इज रॉन्ग? उनका मेल आया जिसमें कहा है कि उनको प्रपोजल ठीक नहीं लगी. सेबेस्टियन ने अगर उनको प्रपोजल भेजी थी तो ऐसा क्या था जो उनको ठीक नहीं लगा, और उसके बारे में हमने बात क्यों नहीं की? उसको मॉडिफाई करने की कोशिश क्यों नहीं की? एपी मला असं वाटतं जर आपण सेबेस्टियनला इथे बोलवलं तर. प्रतीक प्लीज, ये जर तर अगर मगर वाली लैंग्वेज में मुझसे बात मत करो प्लीज. पेस्टल इंफ्रा जैसा प्राइम स्पॉन्सर अपने हाथ से नहीं जाना चाहिए. सेजल, एक काम करो, पेस्टल इंफ्रा के साथ मेरी मीटिंग फिक्स करो कल के कल. लेकिन एपी बाकी के मीटिंग्स? हाँ तो उसको रीस्केड्यूल करो. पेस्टल इंफ्रा वालों को मिलना बहुत जरूरी है, समझ रही हो तुम? डू इट नाउ. ओके. प्रतीक, जहां तक ये प्रॉब्लम सॉल्व नहीं हो जाती, इस बारे में ठाकरे सर के सामने कोई भी कुछ भी नहीं बोलेगा. यस एपी. और सेबेस्टियन के साथ बात करो, देखो क्या प्रॉब्लम है. फाइंड इट आउट एंड टेल मी. या श्योर. एपी, एक लेडी आपसे मिलना चाहती है. उसे कह दो कि मैं बिजी हूं. अरे मॅडम, तुम्ही आत कशा आलात? मला तुमच्याशी बोलायचं. आप फिर से आ गए? सर, इतक्या मोठ्या खुर्चीवर बसता तुम्ही. तुमच्या शब्दाला वजन आहे. तुमच्या हातात सत्ता आहे, पैसा आहे, पॉवर आहे. मग माझ्यासारख्या मध्यमवर्गीय बाईला, जी अतिशय सामान्य आयुष्य जगते, तिला असं इथे तुमच्या ऑफिसमध्ये बोलावून तिचा उघड उघडपणे अपमान करण्याची काय गरज होती? किस बारे में बात कर रही है? मला मान्य आहे की तुम्हाला तुमच्या स्प्रिंगडेल कंपनीची ही मिसेस इंडिया कॉम्पिटिशन खूप मोठी करायची आहे. खुशाल करा, त्यात काहीच वावगं नाहीये. पण त्यासाठी माझं असं करण्याची काय गरज होती सर? सांगा ना. मी आणि माझं कुटुंब ना खूप साधेपणानं जगतो. आम्हा लोकांची अशी खिल्ली उडवण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नव्हता. हां, हल्ली लोक स्वतःच्या आयुष्यातले छोटे मोठे प्रसंग शूट करून ते सोशल मीडियावर टाकतात. त्यांना हजारो, लाखो, करोडो लाईक सुद्धा मिळतात. पण ते त्यांच्या मर्जीने होतं सर. माझा व्हिडिओ माझ्या परवानगीशिवाय तुम्ही 100 लोकांना पाठवलं. असं का केलं तुम्ही? देखिए, आपको कुछ गलतफहमी हो रही है. नाही सर, तुम्ही मला कॉम्पिटिशन मधनं बाहेर काढलं,
त्याच्यावर माझं काही म्हणणं नाही. मी तुम्हाला म्हटलं की दुसरा व्हिडिओ करून पाठवते, माझी चूक सुधारते. ती गोष्टही तुम्ही फेटाळून लावली. आणि मी काही बोलणंही चुकीचं होतं, कारण मला तुमच्या नियमांच्या आड यायचं नव्हतं. पण सर तुम्ही तुमच्या पॉवरचा उपयोग केला. तुम्हाला माझा अपमानच करायचा होता ना सर. मग त्या दिवशीच अजून 10 शब्द बोलून घ्यायचे होते. सर हे तुम्हाला समजायला हवं की माझा व्हिडिओ असा व्हायरल झाल्यामुळे या गोष्टीचा माझ्यावरच परिणाम होणार नाही, तर माझ्या कुटुंबावर, माझ्या मुलींवर परिणाम होईल. आणि हे सगळं करून काय मिळालं तुम्हाला सर? आप मुझे कुछ बोलने देंगी तो मैं कुछ बताऊंगा ना आपको. काय बोलणार सर तुम्ही? तुम्ही हेच सांगणार की माझा याच्याशी काही संबंध नाही आणि मला नाही ऐकून घ्यायचंय. मी लहान तोंडी मोठा घास घेते सर, पण तुम्ही तुमची चूक मान्य करा. बरोबर आहे. तुमच्यासारखी मोठ्या हुद्द्यावर असलेली माणसं स्वतःची चूक कशी मान्य करणार?